नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही सावनी आता मुक्ता आणि सागरमध्ये फूट पाडण्यास प्रयत्न करताना तुम्हाला दिसणार आहे. सावनी ही आदित्याला मुद्दाम सईला फोन करायला सांगते. तिला सईची खूप आठवण येते असं खोटं बोलून फोन करायला सांगते आणि मग ही सावनी मुक्ताला फोन करते आणि आदित्याला सईशी बोलायचं आहे असं बोलते. मुक्ताला नकार न देता आल्याने ती सईला फोन देते आणि यानंतर मग मुक्ता आणि सावनीचं पुन्हा बोलणं होतं. तेव्हा ती सागरच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते, परंतु मुक्ता ही हुशार असते. तिला हे सावनीचे सगळे कट कारस्थान माहीत असल्याने तिच्या पुढे सावनीचं काही चालत नाही. पण ही सावनी मग सागरकडे जाते आणि त्याला खूप भडकवते, कारण तुम्हाला माहितीच असेल की सागर हा खूप कमजोर आहे. हर्षवर्धन असो किंवा कोणीही थोडंसं जरी भडकवलं तरी हा खूप भडकतो आणि सगळ्या गोष्टी मनात ठेवून चिडचिड करतो आणि त्यामुळे भांडण सुद्धा होते. त्यामुळे ही सावनी सागरला भडकवण्यासाठी बोलते की तुझ्यासोबत कोणतीच मुलगी राहू शकत नाही. तू इतका वाईट आहे की तुझी लायकीच नाहीये या गोष्टीची, आणि जरी तुझ्या आयुष्यात कोणती मुलगी आली तर ती तुला नक्की लवकरच सोडून जाणार. ही मुक्ता सुद्धा तुला वैतागून आणि कंटाळून एक दिवस निघून जाणार, हे मी तुला आत्ताच सांगते. यानंतर मग या दोघांचे बरेच वाद होतात आणि मग सावनी तिकडून निघून जाते. पण हा सागर मात्र तिने बोललेल्या गोष्टीचा विचार करत बसतो.